नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वाचन आपल्याला कशा प्रकारे सोप्या पद्धतीने करता येईल बघा, हे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा. तर आपलं इंग्लिश वाचन आपल्याला चांगलं येण्यासाठी बघा, आपल्या या ठिकाणी फक्त एवढा हा चार्ट पाठ असायला पाहिजे बघा. काय या ठिकाणी क ला आपण के म्हणतो किंवा सी बघा. ख साठी के चे, ग साठी जी, घ साठी गी चे, ड साठी एन, च साठी सी चे, छ साठी सी चे. ओके. ज साठी जे, झ साठी जे चे किंवा झडिये, त्र साठी यन, ट साठी टी ए, ठ ठी टी एच ए, ट साठी टी ए, ठ साठी डी एच ए, न साठी एन ए, त साठी टी ए, ठ साठी टी एच ए, ड साठी टी ए, ध साठी डी एच ए, न साठी एन ए, प साठी पी ए, फ साठी पी एच ए, ब साठी बी ए, भ साठी पी एच ए बघा. म साठी एम ए, नंतर य साठी वाय ए, र साठी आर ए, ल साठी एन ए, व साठी बी किंवा डब्ल्यू ए बघा. श साठी एस एच ए, श साठी एस एच ए, स साठी एस ए, ह साठी एच ए, ल साठी एल ए, श साठी के एस एच ए, ज्ञ साठी डी एन वाय बघा. आपल्या फक्त या ठिकाणी एवढ्या ठिकाणी पाठ असायला पाहिजे. हे जर आपलं पाठ असेल तर आपण 100% इंग्रजीचं वाचन करू शकतो बघा. आता याच्या नंतर महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही कोणता बघा, तर आपलं काय सवय आपल्याला कोणत्या ठिकाणी आपल्याला काना द्यायचा, कोणत्या ठिकाणी आपल्याला उकार द्यायचा बघा. ठीक आहे. कुठं काना आणि मात्रा असतो बघा. तर याच्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टी ठिकाणी माहिती पाहिजे. ज्या मुलांना इंग्लिश वाचण्यामध्ये अडचण येते बघा, त्यांनी या गोष्टी 100% करा बघा. आपल्याकडे बघा हा जो ए असतो ए, ठीक आहे, जो ए असतो ना ए बघा, ज्या ठिकाणी आपल्याला असा हा ए दिसन बघा, याचा मिनिंग असतो बघा काना. याला 100% असं लिहून टाकायचं काना. याचा उपयोग आपण काना देण्यासाठी याचा आपला उपयोग होतो कधी पण बघा. ए जर असेल तर बरोबर आहे. आय जर असेल बघा या ठिकाणी तर काय असतो आयचा अर्थ काय, पहिली वेलांटी असते या ठिकाणी पहिली वेलांटी असते बघा. काय असतं त्या ठिकाणी पहिली वेलांटी असते या ठिकाणी. ए म्हणजे आपला कान बघा, आणि त्याच्यामध्ये पहिली वेलांटी म्हणजे आय असते बघा, आणि दुसरी वेलांटी म्हणजे काय असते या ठिकाणी डबल ई. डबल ई ज्या ठिकाणी आला म्हणून ज्याच्या ठिकाणी काय दुसरी वेलांटी, ज्या ठिकाणी नाही डबल ई आला त्याला म्हणजे ठिकाणी दुसरी वेलांटी. त्यासाठी बघा दुसरी वेलांटी बरोबर आहे. चालेल बघा. यू जर आला तर पहिला उकार काय बघा, पहिला उकार. ठीक आहे. डबल ओ जर आला दुसरा उकार, दुसरा उकार. ठीक आहे. नंतर काय वाटतं ठिकाणी ओ जर आला बघा, फक्त ओ जर आला काय बघा, एक काना व एक मात्रा, व एक मात्रा, एक काना व एक मात्रा बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा ए आय जर आलं या ठिकाणी ए आय, ठीक आहे, काय दोन मात्रे त्या ठिकाणी, दोन मात्रे लिहायच्या ठिकाणी बघा, दोन मात्रे. ओके. आणि जर ए यू जर आले बघा तर एक काना दोन मात्रा, एक काना दोन मात्रे, दोन मात्रा आले बघा. आता आपल्या ठिकाणी बघा ई, फक्त ईचा मिनिंग हा सवय होणार आहे एक मात्रा असं ठिकाणी एक मात्रा. ठीक आहे. फक्त आपल्याला इंग्लिश वाचण्यासाठी एवढ्या गोष्टी माहित असणं खूप गरजेचं आहे. जास्त माहित नसतं तरी चालतं, फक्त काय आपल्या ठिकाणी एवढ्या गोष्टी माहित असणं माहिती आहे बघा. ए म्हणजे काना, आय म्हणजे पहिली वेलांटी, डब्ल्यू म्हणजे दुसरी वेलांटी, यू म्हणजे पहिला उकार, डबल ओ म्हणजे दुसरा उकार, ओ म्हणजे एक काना व एक मात्रा, ए आय म्हणजे दोन मात्रे, ए यू म्हणजे एक काना दोन मात्रे, आणि ई म्हणजे काय ठिकाणी बघा एक मात्रा. आता याच्यावर आपल्याला कोणताही बघा या ठिकाणी प्रश्न आपल्याला काय आला बघा, कोणताही शब्द आला इंग्लिश मधला वाचन करण्यासाठी तर आपण त्याला ठिकाणी 100% आपण या ठिकाणी बघा वाचन करू शकतो बघा. ठीक आहे. फक्त काय बघा आपल्या ठिकाणी जे काही आहेत बघा, हे तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला हा ठिकाणी हा एवढा चार्ट आपला हा पाठ असायला पाहिजे. के म्हणजे के असतं, ख म्हणजे के असतं बरोबर आहे. आता बघा एखाद्या ठिकाणी शब्दाला आपल्याला माहिती झाल्या ठिकाणी काही
के याचं काय बघा या ठिकाणी काय के बघा, बरोबर आहे का नाही. आता या ठिकाणी काय करू आपण, के बघा, के ए के ए असं जर असेल, पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला जे छोटे छोटे शब्द आहेत बघा, त्याचं आपण वाचन करता आपल्याला आलं पाहिजे. तर आपल्याला याचं वाचन जर करता जर आलं तर आपल्या नंतर काय आहे, जे मोठाले शब्द आहेत त्यांचं सुद्धा आपल्याला ठिकाणी सहजरित्या वाचन करता येईल. त्या खूप बेसिक गोष्टी बघा, बरेच मुले असे असतात मोठ्या वर्गात जातात बघा, 4वी 5वीला असतात, तरी त्यांना या ठिकाणी इंग्लिश असं स्पष्टपणे वाचता येत नाही, त्यांना वाचता काय येत नाही, तर त्यांना ह्या गोष्टी ठिकाणी बघा नॉलेज नसतं की आपण या ठिकाणी ए आला तर कसं वाचायचं, आय आलं तर कसं वाचायचं बघा. ठीक आहे. आता बघा एक शब्द येतात बघा, के ए के, याला म्हणतात मग क म्हणजे के आपल्याला माहिती आहे बघा, ए म्हणजे कानाद्या, क म्हणजे के, बरोबर आहे, याला कानाद्या झाला काका बघा. म्हणजे काय हे जो कोणी पहिली दुसरी जे मुलं आहेत बघा, त्यांना काय ठिकाणी सहजरित्या काय बघा ठिकाणी आपल्याला सहजरित्या त्यांना इंग्लिश वाचता यायला पाहिजे बघा. ठीक आहे. चला आता एक नाव बघा ठिकाणी, एक नाव मी बघा के ई टी ए आर. आता काय होईल बघा, आपल्याला माहिती आहे के म्हणजे क आहे बघा, बरोबर आहे बघा. ई म्हणजे एक मात्रा बघा, एक मात्रा द्यायचा. डी म्हणजे काय आहे बघा, द आहे आपल्याकडे. ए म्हणजे काना आला, परत कानाला काना द्या, आणि आर म्हणजे र काय लिहायचं बघा, केदार. काय आपण त्याला सहजरित्या वाचू शकतो बघा. ओके. आता एक शब्द बघा ठिकाणी एम ओ एन आय के ए बघा. आपल्याला माहिती आहे एम म्हणजे म होतं बघा, काय होतं ठिकाणी एम म्हणजे म असतं बघा, बरोबर आहे बघा. ओ म्हणजे काय, एक काना व एक मात्रा बघा, एक काना द्या एक मात्रा द्या त्याला. एन म्हणजेच न आहे बघा, न, बरोबर आहे. आय म्हणजे काय बघा ठिकाणी पहिली वेलांटी, याला काय झालं बघा पहिली वेलांटी द्या. के म्हणजे क आणि ए म्हणजे काना, मोनिका बघा. अशा प्रकारे आपण शब्द यांचं सहजरित्या आपण यांचं वाचन करू शकतो. फक्त काय आपल्या ठिकाणी ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहित असायला पाहिजे. जे कोणतेही मुलं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या किंवा 5व्या वर्गात शिकत असतील, किंवा ज्यांना इंग्लिश वाचन करायचं आहे, त्यांना काय ठिकाणी इंग्लिश वाचता यायला पाहिजे बघा, बरोबर आहे. तर आपल्याला काय ठिकाणी बघा इंग्लिशचं स्पष्टपणे वाचन करण्यासाठी जे शालेय म्हणजे जे मुलं बघा ठिकाणी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या 5व्या वर्गामध्ये ते अडखळतात इंग्लिश वाचण्यासाठी, तर त्यांनी याचा 100% वापर करावा बघा. ते त्या ठिकाणी सुरुवातीला छोटे छोटे शब्द वाचावेत, नंतर त्या ठिकाणी जे अवघड शब्द आहेत त्यांचं वाचन करावे. त्यांना 100% काय ठिकाणी बघा व्यवस्थितरित्या वाचन करता येईल बघा. ठीक आहे. आता अजून एक शब्द येतो बघा या ठिकाणी REKH बघा. आपल्या सर्वांना माहिती आहे आर म्हणजे र आहे बघा, ई म्हणजे काय एक मात्रा. हे एवढं आपण पाठच करून ठेवायला पाहिजे. आलं रे. के एच म्हणजे बघा ख आहे आपल्यामध्ये काय ख, आणि ए म्हणजेच काना, रेखा. ठीक आहे. तर आपण अशा प्रकारचे असंख्य शब्द वाचू शकतो बघा. अजून एक शब्द लिहिता ठिकाणी बघा PUN बघा. आपल्याला माहित आहे पी म्हणजे प आहे, यू म्हणजे काय बघा, कुठे यू आहे की नाही का, यू म्हणजे पहिला उपरत्या आला, या पहिला उपरत्या गेला. एन म्हणजेच न आहे बघा, बरोबर आहे. आणि ई म्हणजे काय एक मात्रा, पुणे. ठीक आहे. काय आपल्याला सहजरित्या आपण वाचन करू शकतो. ओके.